जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 16 डिसेंबर इसवी सन 1668. कारवारकर इंग्रजांनी आपल्या बातमीपत्रात शिवाजी महाराजांचा गोवा जिंकण्याच्या योजनेची दिलेली बातमी या नोंदीची तारीख आहे 16 डिसेंबर 1668. निरनिराळ्या सबबीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुमारे 400-500 लोक गोव्यात घुसून दिले होते. थोड्याच वेळात ही संख्या दुप्पट झाली असती आणि त्यानंतर एका रात्री त्यांनी एकदम उठाव केला असता तर कोणताही दरवाजा ताब्यात घेऊन पोर्तुगीजांनी पुरेसे सैन्य रणांगणावर उभे करण्यापूर्वीच छत्रपती शिवाजी महाराजांचे लोक आज फिरून त्यांनी गोवा काबीज केला असता यात शंका नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराज गोव्यापर्यंत आल्यावर आपला कट उघडकीस आला. आपली लोक पकडले गेले आणि पोर्तुगीज लोकही सज्ज होऊ राहिले आहेत हे पाहून मूळचा बेत बदलून त्या भागातील आपल्या किल्ल्याची तो पाहणी करू लागला. इकडील सर्व मुलखात सर्व ठिकाणी कडेकोट बंदोबस्त झाला असून आपल्याला प्रवेश मिळणे शक्य नाही असे पाहून रायगडला काही जरुरीचे काम आहे असा बहाणा करून आपले सैन्य घेऊन छत्रपती शिवाजी महाराज परत वळले. 16 डिसेंबर इसवी सन 1687. हंबीरराव मोहिते यांचा स्मृतिदिन. अरे ज्याची तलवार खंबीर त्यो हंबीर असे हे स्वराज्याचे पहिले सरसेनापती हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती होते. त्यांची नेमणूक इसवी सन 1674 साली झाली. हंबीररावांचे पणजोबा दत्तोजी मोहिते यांनी निजामशाहीत मोठा पराक्रम गाजवला होता. त्यांना निजामशाहीने बाजी हा किताब दिला होता. मोहिते घराण्यातील पराक्रमी पुरुष तुकोजी मोहिते हे तळबीड या गावची पाटीलकी सांभाळत होते. घराण्याने घाटगे आणि घोरपडे घराण्यांशी सोयरीक जुळून आणली. याच दरम्यान शहाजीराजे यांच्याशी या घराण्यातील संभाजी व धारोजी मोहिते यांचा संबंध येऊन धारोजी शहाजीकरांच्या लष्करात सामील झाले. संभाजी मोहिते व धारोजी मोहिते त्या काळातील पराक्रमी सेनानी होते. त्यांच्या शौर्याची गाथा आदिलशाही फरमानामध्ये पाहावयास मिळते. स्वराज्याच्या स्थापनेवेळी संभाजी मोहिते हे शहाजी राजांच्या लष्करात सह हवालदार होते. ते पुढे कर्नाटकला गेले मात्र त्यांनी आपली मुलगी सोयराबाई हिचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजांशी लावून दिला व भोसले घराण्याशी पुन्हा नाते निर्माण केले. पुढे संभाजी मोहिते यांचा मुलगा हंसाजी मोहिते यांनी आपली मुलगी ताराबाई हिचा विवाह छत्रपती शिवाजी महाराज पुत्र राजाराम महाराजांशी लावून दिला. त्यामुळे मोहिते घराणे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अगदी जवळचे घराणे होते आणि यातील संभाजी मोहितेचा मुलगा म्हणजेच हंसाजी म्हणजेच उर्फ हंबीरराव मोहिते. 16 डिसेंबर इसवी सन 1691. स्वराज्य ज्योती पेटवण्यात छत्रपती राजाराम महाराज यशस्वी झाले. परिणामी हे मराठा सरदार मोगली छावणी सोडून आपल्या लष्करासह जिंजीत राजेंकडे दाखल झाले. हा मोगलांना बसलेला जबरदस्त धक्का होता तरी खानाने जिंजीचा वेढा चालूच ठेवला. 3 किल्ल्यांचा मिळून बनलेला एक अजस्त्र किल्ला जिंजी, कृष्णगिरी, चंद्रगिरी व राजगिरी जिंकणे सोपी बाब नाही हे खान उमगला होता आणि बादशहाचा कानाला लागून त्याने वजीर आसद खान आणि व पुत्र शहाजादा कामबक्ष यांच्या समवेत फौजपाठा पाठवून दिला. 16 डिसेंबर 1691 ते छावणीमध्ये दाखल झाले. 16 डिसेंबर 1737. डिसेंबरचा मध्य चिमाजी आप्पांचे शाहू महाराजांना पत्र. रायाची पत्रे 4 रमजानची 16 डिसेंबरला आली. नवाब म्हणजेच निजाम भोपाळगडी कोंडला आहे. दाणा वैरण बंद असा समय त्यास कधी घडला नाही. अतिसंकटी पडला आहे. त्याचे साहित्यास औरंगाबादची फौज येणार ती तिकडे गोवून पडावी म्हणजे नवाबाचा पाडाव उत्तम होतो. 3 रमजानी एक युद्ध झाले. दुसरे कालही एक झाले. बरासा तमाशा नवाबाने पाहिला. महाराजांचे प्रतापे नवाबावर सलाबत चढली. करोलचा मारा देत आहो. मोगलांचा आरगा नरगा म्हणजेच पूर्ण वेढा केला आहे. दाणा गल्ला वैरण काडी कुल बाद झाली आहे. बंगचाचीच गत यास झाली आहे. स्वामींच्या आशीर्वादे निजाम या ठिकाणी बुडत आहे. अगर सुटका झाली तरी उत्तमच होईल. किल्ले बंद झाल्यामुळे अब्रू राहिली नाही. 16 डिसेंबर इसवी सन 1971. विजय दिवस. भारत पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धात भारताने पाकिस्तानचा पराभव करून पाकिस्तानला शरणागती पत्करायला लावली.